राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। भाजपात जाऊन मी घोडचूक केली, मी भाजपात गेले तरी तिथं काहीच काम केलं नाही। मी रागामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते, मात्र भाजपात जाऊनही 10 वर्षात मी तिथं कोणतीच कामे केली नाही, फक्त घरात बसून होते। कधीही कुणाला मदत देण्याचं आव्हानही मी केलं नाही। पक्ष सोडतेवेळीच मला शरद पवार म्हणाले होते की त्यांची विचारसरणी वेगळी आहे, तिथं जाऊन तो काय करणार अशी आठवण सूर्यकांत पाटील यांनी सांगितली आहे। सूर्यकांत पाटील पुढे म्हणाले, साहेब आता तुम्ही फक्त आदेश द्या, तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे। याआधीच मी रागात पक्षाला सोडलं होतं, 10 वर्षे भाकऱ्या भाजल्या, नातवंडाला मोठं केलं, शेती केली, पण आता मला काम करण्याची संधी द्या। 1999 मधील सूर्यकांत समजून माझ्यावर जबाबदारी टाका। मी भाजपात जाऊन घोडचूक केली। पक्ष सोडताना साहेब म्हणाले होते की तिथं जाऊन काय करणार, पण त्यावेळी मी काही त्यांचं ऐकलं नाही। माझी 10 वर्षे वाया गेली, तिथं मला काहीच करता आलं नाही अशी खंत सूर्यकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली आहे। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।